मराठी, ते धडक ते धडक. घामाच्या थेंबा मधुनी अंकुर उगवनी यावा, अंगार नव्या धमन्यांचा रुजवात बनूनी जावा. शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला, हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे. खानापूर आटपाडी विसापूर सर्कलचे भाग्यविधाते, जनतेचे लाडके आणि दूरदृष्टी असणारे अभ्यासू नेते माजी आमदार माननीय ॲडव्होकेट सदाशिवभाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक कैलासवासी लोकनेते माननीय दादासाहेब पाटील प्रतिष्ठान कुर्ली, माननीय वैभवदादा युवा मंच कुर्ली, तसेच माननीय दीपक दादासाहेब पाटील. क्षितिजाच्या तू शाईने रे, लिह इतिहास नवा. कर्माच्या या किरणानी तू रच ब्रह्मांड नवा. उदयाचा सूर्य तू, सूर्याचा पूर्व तू, गगनाचा गर्व हे तू. निष्ठा जपणारा कार्यकर्ता, मैत्री जपणारा सहकारी आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाणारा हक्काचा माणूस माननीय अभिषेक भैया शिंदे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक आर्किटेक्ट माननीय सचिन भंडारे साहेब, माननीय विनायक तात्या पाटील, सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विटा. निष्ठा ज्यांची ओळख, कार्य ज्यांची ताकद आणि माणुसकी ज्यांची खरी संपत्ती, असे ढवळेश्वरचे युवा आणि दमदार व्यक्तिमत्व माननीय अभिषेक भैया शिंदे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक श्रीजी बुलियन अहमदाबाद, श्रीजी ज्वेलर्स विटा, तसेच माननीय संदीप शेठ शहाजी पवार घरनिकी. विट्यात कराड रस्त्यावर दुचाकीस्वाराने मोठा थरार निर्माण केलाय. बेफाम दुचाकीस्वाराने रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या 4 चाकीसह 3 ते 4 दुचाकींना धडक दिलीय. या धक्कादायक प्रकारामुळे कराड रस्त्यावर मोठी खळबळ उडालीय. या अपघातानंतर संबंधित दुचाकीस्वाराने घटनास्थळी दुचाकी टाकून पलायन केलंय. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. विटा शहरातील कराड रस्त्यावर भर बाजारपेठेत एका दुचाकीस्वाराने बेधुंदपणे वाहन चालवत रस्त्याकडेला उभ्या असलेल्या 4 चाकीसह 3 ते 4 दुचाकींना जोरदार धडक दिल्याची घटना घडलीय. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. कराड रस्त्यावरील यशोदीप मोबाईल शॉपीसमोर हा संपूर्ण प्रकार घडला आहे. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार भरधाव वेगात आलेल्या दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या 4 चाकी आणि इतर दुचाकींना धडक दिली. या अपघातात 4 चाकीसह अनेक दुचाकींचे नुकसान झाले. अपघातानंतर संबंधित दुचाकीस्वाराने घटनास्थळीच आपली दुचाकी टाकून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले. या प्रकरणी पोलिसांनी माहिती घेण्यास सुरुवात केली असून फरार झालेल्या दुचाकीस्वाराचा शोध सुरू आहे. भर बाजारपेठेत घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून बेफाम वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. कान, नाक आणि घशासंदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान, नाक, घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक